गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। भगूर गावात एकाला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने प्राणघातक शस्त्राने मारहाण करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने अटक केली आहे। पंढरपूर वाळुंजा भागातून गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने आरोपींना अटक केली आहे। याबद्दल अधिक माहिती अशी की भगूर गावात फिर्यादी यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करून गंभीर दुखापत करण्यात आली होती। त्यानंतर आरोपी हा तेथून फरार झाला। देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तसेच परिसरात विचारणा केली असता कुठलाही तपास लागत नव्हता। समांतर शोध सुरू असताना गुन्हे शाखा युनिट 2चे पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना गोपनीय माहिती मिळाली की सदर व्यक्तीला मारहाण अलबक्स उर्फ अली अल्ताफ कुरेशी राहणार सलामपुरा विठ्ठल मंदिराजवळ छत्रपती संभाजीनगर यांनी केली। त्यानुसार बातमीची खात्री करून वरिष्ठांच्या आदेशाने सदर पथके संभाजीनगर भागात जाऊन पंढरपूर वाळुंज येथे आरोपीला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतलाय। पुढील तपासासाठी त्याला देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले। सदरची उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2चे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, अतुल पाटील, वाल्मिक चव्हाण, मनोज परदेशी, प्रवीण वानखेडे, तेजस मध्ये अशांनी यशस्वीरित्या राबवली। एस मराठी न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।